रवैया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमियां। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। इतक्या सकाळी तुम्ही उशी आणायला गेले होते? स्वानंदी, आता या काळात तुम्ही आराम करणं गरजेचं आहे, तुम्ही कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे, आणि ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. मणी सर, अहो केवढी महाग उशी आहे ही, 1,500 रुपयाला. एवढी महाग उशी कशाला आणली तुम्ही? हे बघा, ही खास तुमच्या आरामासाठी आणली. तुम्हाला ही नसेल आवडली तर मी बदलून आणू का? नाही, तुम्ही आणली तर चांगलीच असेल ही, पण कशाला? स्वानंदी, तुम्ही पैशांचा विचार नका करू. मी एक बोलू का? नाही, या पैशांबद्दल बोलणार असेल तर अजिबात नका बोलू. खरं तर पैशांबद्दलच बोलायचंय, आणि मला ते बोलणं लय गरजेचं वाटतंय. मी लग्न करून तुमच्या सोबत या घरात आले, आणि आता आपल्याला एकत्र संसार करायचाय, पण मला तुमचं फायनान्शियल काहीच माहिती नाहीये. म्हणजे तुम्ही किती कमवता, आपल्याला घर खर्चाला किती पैसे लागतील, तेवढे पैसे आपल्याकडे आहेत की नाही, आणि असतील तर भविष्यासाठी आपण काही सेव्हिंग करू शकतो का, हे सगळे प्रश्न माझ्या डोक्यात सुरू आहेत. कारण मी तर आता जॉबवर जात नाही, त्यामुळे माझं इन्कम शून्य आहे. म्हणून विचारलं, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. नाही नाही नाही, म्हणजे मला तुमचं म्हणणं लक्षात येत आहे. मी आता तर बाहेर चाललोय, पण घरी आल्यानंतर रात्री हवं तर आपण बसू आणि डिस्कस करू पुढचं. मी माझं सगळं फायनान्शियल स्टेटस सांगतो तुम्हाला, ओके? आणि स्वानंदी, आता आपण नवरा बायको आहोत, आपल्याला एकमेकांची माहिती असणं, आपल्यात पारदर्शकता असणं खूप महत्वाचं आहे. थँक्यू. थँक्यू. उशीसाठी. त्यात काय एवढं. आणि एक, तुमची सगळी चित्र मला कधी दाखवणार? लवकरच. प्रॉमिस? तुम्ही पण एक प्रॉमिस द्या, माझ्या माघारी तुम्ही ते चित्र बघणार नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. प्रॉमिस. गुड मॉर्निंग बेबी. मी माझ्या बेबीसाठी छान बेडटी आणलाय. चला उठा. सावकाश या. लग्न झाल्यानंतर सकाळी उठल्या उठल्या असा बेडटी हातात मिळतो, हे जर मला आधी माहिती असतं ना तर लहानपणीच लग्न केलं असतं. वेडा आहे, लहानपणी करणार होतास लग्न? काही बोलतो. सुजित ऐक ना, मला ना एक गोष्ट खटकते, सांगू तुला? नाही म्हणल्यावर नाही सांगणार आहेस? सुजित, तू फॉर्मॅलिटीज का करते? सांग ना, कम टू द पॉइंट. म्हणजे हे बघा, आपलं लग्न कुठल्या सिच्युएशन मध्ये झालं हे माहितीये तुला. नो बँड, नो बाराती, नो सेलिब्रेशन, नथिंग नथिंग नथिंग. म्हणजे मला कळतंय सिच्युएशन सुद्धा तशीच होती, पण आता आपण घरी परत आलोय ना, आणि मम्मा म्हणाला सुद्धा की ग्रँड सेलिब्रेशन करूया, रिसेप्शन करूया म्हणून, पण डॅड तयार नाही झाले त्याला. बरं आहे ना वेडे, ग्रँड सेलिब्रेशन काही आपण करत नाही होत. म्हणजे माझ्या आयुष्यात असणाऱ्या येणाऱ्या मुलींना असंच वाटत राहील की
मी एलिजिबल बॅचलर आहे. सुजित, तुझ्याकडे कुणाला बघू तर दे आता. फटके दे नाही केला मी. आय एम जस्ट जोकिंग बाबा. आय नो. मला इतकंच म्हणायचंय की कुठलंही सेलिब्रेशन न होता आपलं लग्न झालं. बेब, डॅडला प्रॉब्लेम आहे आणि या सगळ्या फॉर्मॅलिटीज नाही झाल्या तरी मला ओके आहे. मला काही फार इम्पॉर्टंट वाटत नाही. ते लग्न होणं महत्वाचं होतं, ते झालंय की आपलं. पण माझ्यासाठी आहे ना इम्पॉर्टंट. सुजित, लग्नानंतर एक मुलगी दुसऱ्या घरात जाते. तिला सगळ्यांनी आशीर्वाद द्यावेत, गुड लक विश करावं असं वाटत असतं ना. मलाही तेच वाटतंय रे. आणि तसं काहीच होत नाही. इट्स अ फिमेल थिंग. तुला नाही कळणार ते. बरं, आता हे नाही होऊ शकत आहे, मग काय करायचं आपण? मी काही इन्सिस्ट नाही करत आहे. मी जस्ट माझ्या फिलिंग तुझ्याबरोबर शेअर करते. ओके ओके. मला माहितीये रिसेप्शन नाही होणार आहे, काहीच नाही होणार आहे, पण किमान आपला हनीमून तरी सरपोतदारांच्या स्टँडर्डला साजेसा व्हायला हवा ना. हा, आपण जाऊया का कुठेतरी? सुजित, प्लीज जाऊया ना. प्लीज 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 माझ्यासाठी प्लीज. कुठे जायचंय? लंडन, पॅरिस, बाली? बोल. सिरियसली? आपण स्वित्झर्लंड? येस, डन. सुजित, स्वित्झर्लंडला जाऊया. काय सुंदर सुंदर प्लेसेस आहेत यार तिथे. तिथला बर्फ, तिथल्या त्या सगळ्या रोमॅन्टिक जागा. तुला माहितीये, आपण आणखी एकमेकांच्या प्रेमात पडू. म्हणजे आता आपण एकमेकांच्या प्रेमात आहोत? म्हणजे स्वित्झर्लंडच्या 2-3 आयटिनरीज काढल्यात बघ. मला असं वाटतं की ही जास्त बेटर आहे. 6 days 5 nights. करू बुक? तू हे खरंच करणार आहेस? हो. करतो. ही काय नाटक आहे? काय झालं? मी त्यांना पेमेंट करतोय ऑनलाईन, पण युअर अकाउंट इज ऑन होल्ड असं काहीतरी दाखवतात मला, आणि सतत तोच मेसेज येतोय. काय? हा, अगं मी आपल्या फॅक्टरीच्या अकाउंटवर